नमस्कार मंडळी. नमस्कार. बरं आहे ना? हा बरं आहे ना? हा हा काय नाऱ्या दिसला का? नाऱ्या माझा मित्र पार्ट्या नाही काय सांगतोस काय? नाऱ्या अरे नाऱ्या काय रे हर्या? आज कुठे? अरे हर्या, अरे मोठी गंमत झाली, तुला ऐकायचे? ऐक. अरे काल हर्या गंमत झाली, माझी काली कोंबडी वाळत झाली. अरे काल हर्या गंमत झाली, माझी काली कोंबडी वाळत झाली. काल हर्या गंमत तिला जरा ढाकाय बिकाय नको. तुला काय भूक सुटला आवाज पिल्ल काढला लगेच तुला घरची जबाबदारी नाही. अजिबात नाही. अरे मला जबाबदारी आहे. कशी जबाबदारी तुला? अरे आता कोंबडी टाकू परत जेवण करायला जायचं. जेवण बायको सोडून गेली. काय सांगतो? बायको सोडून गेली. काय करून काय नाही. काय सांगतो? कारण काय? कारण का म्हणजे काय सांगते? काय झालं? काय झालं? जेवणावर फक्त भांडण. जेवणावर काय झालं? तिला काय म्हटलं? तुला भात वाढ, थोडा भात वाढ. तुला भात वाढ, थोडा भात वाढ. आता भात दिला पाहिजे ना. काय अरे ह्याला काय विचारतो? मला काय माहित? भात दिला पाहिजे ना. पाणी काय भात दिला पाहिजे. भात दिला पाहिजे. भात मागितला. अरे काय म्हणावं? तुम्ही सगळे एकट्या खाता. मग अरे मग मला पाहिजे तेवढं मी खाणार ना. हो बरोबर. मग बॅग धरला निघाली. आजकाल यांचं हेच चाललेलं आहे. राहू दे घरातलं भांड तुझ्याकडे ठेव. मग कसं कामावर लेट आलाय मग काय साफ करणार? साफच करायचं आहे ना. अरे झोपतो नाही रे. झोपू नको. साफ कर लवकर. साफ कर. लगेच साफ कर झाला. मी काय म्हणतोय माहिती काय? राजवाडा आपण दोघंच आहे. दोघंच मग मजा आपली. मजा प्रधानजी आहेत ना ते पण राजवाड्यात येत नाही. काय सांगतोस? काय आणि महाराजांचा निरोप आहे. काय मी परराज्यात चाललोय. तुम्ही राजवाड्यात दोघं सांभाळा. काय सांगतोस? काय मी जबाबदारी फुल आहे. जबाबदारी फुल म्हणजे पगार आहे फुलल्या वाढ. काय सांगतोस? पगार वाढ आहे. काम करूया. पगार वाढ राहू दे. लई दिवस जागरण आहे. होय ना. तू झोप मी बारा देतो. मी झोपू तू झोप. बघा जागते रो झोपतो मग क्या बारा हुशार जागते रो. गेले असता राज दरबार शांत.
राजसेवक अजून आलेले दिसत नाही. ठीक आहे तर आपण थोडं विश्रांती घेऊ. अरे हे काय पाहताय मी? महाराजांच्या राजगादीवर राजसेवक झोपा काढतायत. ठीक आहे तर आधी करता नमस्कार आणि मगच पाहतो त्यांचा चमत्कार. महाराजांच्या वंदन असो, आशीर्वाद असो. कोण मालका? काय तुझी इच्छा आहे? महाराज समजा समजा एखाद्या गरीबाच्या घराला आग लागलीच तर ती आग कशी विझवावी? अगदी सोपा आहे बालका, अगदी सोपा आहे. 1 लिटर पेट्रोल घे आणि 1 लिटर रॉकेल घे, आग आपोआप विझेल बघ. आणि महाराज समजा एखादी व्यक्ती जर विहिरीत पडली तर तिलावर कसं काढायचं? अगदी सोपा आहे बालका. 1 मोठा चिवा घे, त्या व्यक्तीला खेचून काढ, व्यक्ती आपोआप वरती येईल बघ. आणि महाराज कोण मालका? समजा समजा एखाद्याची बायको जर दुसऱ्यानेच पळवली तर काय करावं? अगदी सोपं आहे बालका. स्वतःची बायको देऊन टाक, कुशल राहील तो. अरे, काय म्हणाला? राजसेवक! राजसेवक! मारा करताय? मारा करताय की झोपा काढताय? मालक तुम्ही हे कोण आले? राजसेवक! अरे, मारा करताय? राजसेवक! मालक तुम्ही येणार नव्हते आले मला काय माहित महाराज, तुम्ही येणार नव्हते. अरे, या राज्याचे पारेकर म्हणून तुम्हाला नोकरी दिली होय महाराज. तर तुम्ही त्याचा असा गैरफायदा घेताय. काय महाराज? अजिबात नाही. महाराजांच्या पाठीमागे चक्क तुम्ही त्यांच्या राजगादीवर बसताय. काय वर गेले? महाराज इकडे या. एवढी तापलेले का तुम्ही? राजसेवक हा आम्ही थोडा वेळ विश्रांतीसाठी जातो. झालं. आल्याबद्दल मला पहिला? हा? बोल काय? राजसेवक मारा व्यवस्थित ठेवा. तेरी बेटा रे हे सांगतो मग. उका नाही का तुला लगेच? उका ना? बघ घेऊ. इकडे बाहेरच सांगतो. इकडे थांब. बघा. हा. चिवचिव चिमणे. काय रे चिमण्या? मला बारके असतो मी शांत बसायची शाळेतली गोष्ट आहे. हा शाळेतली गोष्ट आहे. का बारके सांगतो का बघ तू सांगशील? छे त्याला काही येत नाही हो. काय सांगतोय? बघा हा. चिवचिव चिमणे काय रे चिमण्या? हा बघ आणलाय मोत्याचा दाणा. त्या माझ्या जाणार त्यांच्या गल्यात बघ माझ्या जाणार तुमच्या गल्याचं काढू? नको नको चिवचिव चिमणे काय रे चिमण्या? हा बघ आणलाय मोत्याचा दाणा. बघू 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 ठेवायचा कुठं? सगळ्यात ठेव बोललो तुझ्या? राजसेवक काय म्हणाला तो? तुझ्यात ते सांगितलं ना मला काय माहित नाही रे आम्ही काय बोलतो काय काय म्हणतो शेवटी पार्टी होऊया. पार्टी न मी गाणं घेतोय बघ. काय गाणं घेतो बघ. गाणं घेतो बघ. जे यांना नाही आवडलं राजदरबार सोडून जाईल. काय सांगतोस का काय दरबार सोडून राजसेवक काय ते लवकर बोला. पगार पण झाला काय तुला हे हा? पगारचं टेन्शन करू नको. काय महाराज मग तू गाणं कसं घेतोय? करू सुरुवात. कर कर कर. हराज इकडं करायचा. हा? इकडं करायचं. मी इकडं करणार. बघा बघा हराज. आंब्याच्या झाडाखाली नाचतोय मोर, आंब्याच्या झाडाखाली नाचतोय मोर, राजांजी आमचा कवटातो. काय म्हणाला तो? मला काय माहित त्याला विचारा काय बोललास? आंब्याच्या झाडाखाली नाचतोय मोर, हा बरोबर आहे राजांजी आमचे कवटातो. काय काय म्हणाला तो? कौट बोललास ना
वाटलं कोंबडी आहेत ना हा ती बरोबर बोला ती बोला मग पिल्लं खाल्लं कुणी राजसेवक त्याला राज दरबारात बोलून घ्या. नऱ्या बोल आज दरबार दे त्याच्या आता येणार होत नाही का रे ते चोरटे आहेत. कोण चोरटं? कोण चोरटा हा चोरटा तुम्ही नाही मी चोरटा मला बोल बघायचं मला बोल मग हा बघ काय म्हणतोय बोल. काय म्हणतो चोरटा आहे तो मग त्याला घेऊन येतो आता येऊ कुठे घ्यायला बाबा गप्पच ती काय इच्छा आहे काय इच्छा बिच्छा आहे तुझी राजसेवक राज दरबारात या. सांगतोय ना ऐकू दे मला काय सांगतोस काय म्हणतो काय म्हणतो सिंहासन होता आंबस या सणावर? काय म्हणतो नको नको बुवा काय नको अजिबात नको. त्याची इच्छा आहे पूर्ण कर ना तू राजसेवक राज दरबारात या बोललो ना. हो महाराज हा असं म्हणतो तू सिंहासन होता आंबस ह्या ना मी म्हणतो तुला बसायचंय शेजारावर हा मी बसव ना कसं ये. राज दरबारात ये आणि काय करू? आणि काय करू काय आणि काय करू पण त्यांना सांग ना बोला काय बोलू त्यांना महाराज मिरा तुझे महाराज म्हणायचं आहे आदरान बोल आदर नारा साहेब असे राज दरबारात हे साहेब नाही महाराज आता मी जाय ना मागच्या गेटवर जा जाऊ नारा महाराज असे राज दरबारात हरामखोर. हे कुणी बोलायचं? तुम्ही बोलायचं तुम्ही बोला कमी बोलो राजसेवक राज दरबारात या. या मी दाखवलं तुला. अरे महाराज असे राज दरबारात या मी काय राजसेवक? हा या या हऱ्या महाराज असे राज काय दरबारात पत्राला म्हणाला आता येणारच नाही का फटाके बघ केवढे हा एवढी वार बघतोय लवंगी तुला बॉम्ब देतो नंतर लवजी नको आता बघ ताप भरलाय बघ तुला मार मी का ताप तुला ताप भरलाय मला राजसेवक हा? त्याला सांगा आम्ही इंजेक्शन देईल म्हणून. ते इंजेक्शन देतील तुला काय म्हणतात बघ इंजेक्शन दे मग कापूस कोण लावी अरे बोललास तू येऊ दे मला नको बॉ कापो केवढे घाबरवतो महाराजांना हा राजसेवक तू काम करा हराम खोला काही कर राजसेवक हा बोला महाराज हराम खोराचे खाणे पिणे बंद कर हरामखोर राजसेवक हे काय? असे असे समोर येतात का? हे राजवाड्यात काय चालू काय नाही चाललंय तू हे तुमची इच्छा आहे राजसेवक हा काय तुमची इच्छा आहे? गेले कित्येक वर्ष सुवासना बसलोय नाही वाईट बसवा बसल्या एवढी इच्छा आहे. मी काय राजसेवक? आमचं एक नियम आहे कसले नियम आहे जरा हात वर करा आणि काय करू पाय वर करा थोडी हा. आणि वर बघा वर काय आहे बघा तरी जरा अहो, वर छेद दिसते मला महाराज राजसेवक दोन्ही हात वर करा. दोन्ही हात वर करून तू मान दाबू या जरा बसायचंय काय? तिला बसायचं की नाही तुला मग इथे काय करायचं आहे? इकडे बसतो ना. नाही नाही, तिकडे नाही. तिकडे बसलं नसतं. नाही, तिकडे जायचं. कडं, मग काय सांगू मग, मग ठीक आहे मग पाय लाव. हा, पाय ठेवून कर थोडे. हा, आणि वर बघ. मला इच्छा पूर्ण कर. हे सांगतोय तरी इच्छा बिच्छा पुढची तर राहू दे. तू काय सांगल तुला राजसेवक बारा व्यवस्थित ठेवा. कशी आपल्या येतो आम्ही. हा, बघ. नाही, यांचं काहीतरी मोठं कारस्थान आहे. नक्की तुला बोललो होतो जर मागच्या गेटवर जर ती माणसं उठल्या ती बघतोय आपण पुढे जाईल माणसं
कला अरे जीवा बाबा हा तुम्ही होय बोल या तुम्ही बोलते मी अगं कला आपला जीवाशिमा गेला कुठे ग बाबा त्या दोघांनी तुमच्याची कट्टी घेतली आहे अरे परमेश्वरा असा कठीण निर्णय का बरं घेतला असेल बोल बाबा ते काही मला माहित नाही मला फक्त इतकंच सांगितलंय त्यापासून बाजूला गट्टी बनवून अरे परमेश्वरा तो हाताचा पाळणा केला रे डोळ्यांच्या वाटी केल्या आणि माझीच लेकरं माझ्या का बरं रागवले असते रे परमेश्वरा माझीच लेकरं माझ्या का बरं रागवले असते बाबा थांबा तू त्या दोघांना हाक मारते जीवा ए सिंबा तो बाहेर पाहू बघा कोण आलंय ते बाबा आम्हाला नाही बोलायचं तुमच्याशी अरे बाळा का बरं माझ्याशी बोला नव्हते तुम्ही बाबा आम्ही भेटले वेळी तर मी कधीच घरी येत नाही अरे बाळा मी कामिंद्यामध्ये मी औषध होतो म्हणून एवढं रागवायचं का बाबा मी बाहेर किती अंदाज आलाय मग आम्हाला पण विचारते ना घरी अरे बाळा नो उद्यापासून की नाही मी वेळेवर घरी येत जाईल रे पोरानं वेळेवर घरी येत जाईल जा खेळा बघू जीवा सीमा तुमच्या गट्टी जा केलायला थांब जेव्हा थांब थांब अरे बाळा खेळायचं पण जपून अरे फळाच्या रस्त्यावर गेलास ना तू खर्चच नाही रे तुला अरे जेव्हा खर्चत ना तर ह्या बापाच्या काळजाला वेदना होतात रे या बापाच्या काळजाला वेदना होतात म्हणून पोरांनो खेळायचं पण जपून पोरांनो खेळायचं जपून जा बाबा तुम्ही हात पाय धुवून घ्या मी जेवण वाढते होय बरं, जा पण. येते मी अरे परमेश्वरा किती काळजी करते कला माझी किती काळजी करते अरे या घरात वर्ष दरिद्र असून सुद्धा ती माझी असं दुःखाने स्वागत करते रे परमेश्वरा असं दुःखाने स्वागत करते पण परमेश्वरा तो असा का निष्ठू झालास रे तो असा का निष्ठू झालास अरे या पाखरांची किपी ऐकण्याआधी उंच भरारी घेण्याआधी त्यांची माय त्यांच्यापासून हिरावून मी दिसत परमेश्वरा त्यांची माय त्यांच्यापासून हिरावून मी दिसत असा का निष्ठू झालास रे तू असं का निष्ठू झालास अरे पक्ष्यांची पिल्लं पक्ष्यांच्या पंखाखाली उभ घेतात रे पक्ष्यांची पिल्लं पक्ष्यांच्या पंखाखाली उभ घेतात मग माझ्या जीवाशी मला काय नाही माझ्या जीवाशी मला काय नाही या पोरीनं मला जगाला शिकवलं अरे त्या कोवळ्या जीवाला काहीच माहीत नसताना देखील तिने माझी या दोन भावनांची काळजी घेतली परमेश्वरा असं का तू झालास रे तू असं का तू झालास कलवी बाबा तुमच्या डोळ्यामध्ये पाणी होय पोरी आठवण आली का होय पण तुझ्या आईचीच मला आठवण आली अगं तुझ्या उंच भरला बळ देण्यासाठी तुझी माया जगात नाही राहिली ग तुझी माया जगात नाही राहिली आणि तुझ्या इच्छा ह्या आव्हाने पूर्ण करू शकत नाही हीच एक खंत या बापाला ग पोरी हीच एक खंत बाबा काही स्वप्न पूर्ण नाही राहिली ती केव्हाच पूर्ण झाले लेकरांसाठी जिंदाबाद तुमच्यावर का मिळाला बाबा माझं स्वप्न फक्त एकच आहे तुमची सेवा माझ्यातून व्हावी जिंकलंच पोरी जिंकलंस या बापाच्या काळजाला जिंकलंस अगं सोबती तू गेलीस पण माझी काळजी करणारी मला कला देऊन गेलीस ग माझी काळजी करणारी मला कला देऊन गेलीस बाबा औषध घ्या आणि आराम करा जय पोरी या चित्रनगरची पहाट किती सुंदर आहे हे राज्य जरी राम असले तरी येथील प्रजा सुखा समाधानाने नांदत आहे ही तर त्या पूर्वजांची देणगीच आहे
अजूनही राज दरबारात राजसेवक आणि प्रधानजी आले नाही. कोण आहे रे तिकडे? आशीर्वाद देतो. बोला महाराज. आम्ही पर्यंत असताना हा राज्यकारभार नीट चालला तर होता ना? होय महाराज, आपले राज्य आनंदाने चालले. आपली प्रजा तुका समाधान आनंद आहे. प्रजेची काही तक्रार तर नाही ना? नाही महाराज. राजसेवक बोला महाराज. असेच सा आणि त्या प्रधानजीला राज दरबार हजर करा. बसवल्यात ना महाराज. आशीर्वाद असो. महाराज असे अचानक बोलाण्याचे कारण? प्रधानजी, आम्ही पर्यंत असताना हा राज्यकारभार नीट सांभाळला. होय महाराज, आम्ही आपले मीठ खाल्ले आहे आणि त्याला जागणे हे आमचे कर्तव्य आहे. शिवाय आपल्यानंतर हा राज्यकारभार आम्हाला सांभाळायचा आहे. होय प्रधानजी, आमच्यानंतर हा राज्यकारभार आपल्यालाच सांभाळायचा आहे. आपण तर आम्हाला पुत्राप्रमाणे आहात. महाराज शांत व्हा महाराज. महाराज वाचवा. महाराज आपल्या राजवाड्यातील एक गरीब शेतकरी खूप आजारी आहे महाराज. महाराज काहीतरी करा आणि त्या गरीबाचे प्राण वाचवा महाराज. बरोबर आहे नाऱ्या. महाराज त्या गरीबाचे प्राण आपल्या राज्या बरोबरचे आहेत. बरं बोलता महाराज. त्यामुळे योग्य तो राज्य येथे घेऊन जा कशी आपल्या आज्ञा. आणि त्याचा इलाज करा. शाबास प्रधानजी, आपण तर आपल्या प्रजेला बरोबरच्या स्थान देतात. आता तर माझी चिंता पेटली. राजसेवक बोला महाराज. तुम्ही कामाला लागा. येतो आम्ही. या पण चला लवकर. गेले सगळे गेले. आता उरला हा फक्त एकटा प्रधानजी. पण महाराज आपल्याला संताप नको. मुरारी साहेबांना जेवणातून दिलेली लावा. काय म्हटलं गेले. सगळे गेले. हा बाबू इथं बसलाय तो सगळे कोण गेले? राजसेवक मागच्या गेट वरती निघा. हो महाराज. आमच्या गेटवर हाय काय? राजसेवक मागच्या गेट वरती निघा सांगितलं ना. सगळे हाय का पुढच्या गेटवर आहे? आमच्या गेटवर काय नाही हो. काहीच नाही हो. हा पडलाय तर उचला. काय? हे, हा. इथं आमच्या गेटची वाट लागली. तुझ्या गेटची वाट लागली. सांगतोय तुला. आता पुढे येताना काय आता काय करू? एक गाणं आहे माझ्याकडे. एक काम कर महाराज. या बसा. काय? घेतलं नको बुवा. हा? गाणी घेतो. हा, बसू घ्या. बघा. ओ बाई ओ गाडी ओ बाई ओ गाडी राजसेवक, अरे काय चाललंय तुझं? अरे अरे, मार खायला कसा गेला तिकडं? म्हणजे अजून गाणं पूर्ण झालंच नाही. काय पुढे अजून? पुढे काय तुला भास वाढत आलं इकडे? सावंतवाडी. राजसेवक, पुढे पुढे ध्यान बोलवा. मी काय म्हणतो महाराज. पुढले तुम्ही आगले नाव. हा? काय ते बोला लवकर. पुढलं असं आहे. हा. पुढे समोर आहे समोर आहे. जमलंय का? तुमचा पाठी बसायला पाहिजे. पाठचं काढ. पुढला कडवा असा आहे. हा. वाटीवर वाटी खोबऱ्याची वाटी. वाटीवर वाटी खोबऱ्याची वाटी. तिकडून आली वाटी. काय काय म्हणा काय म्हणाला तू? वाटीवर वाटी. खोबऱ्याची वाटी. तिकडून आली गोटी. काय? काय सांगते. मला माहित नाही. राजसेवक काय म्हणाला? वाटीवर वाटी खोबऱ्याची वाटी तिकडून आली. तिकडून आली छोटी. दलालीची आमटी. ती बोलत तशी मारतात. त्याने दुसरं बोला. तरी मारतात. काय? राजसेवक, बरं, मी काय म्हणतोय. हा, तुम्ही एवढे तापले वाईट. तर मी काय म्हणतो माहिती काय? एक बघा, मी इकडे गेलो. तू इकडे करायचा. म्हणजे तू इकडं हा. मी इकडं. हा. ठीक आहे. बघा. हा. असं करा पुढे. जरा पुढे. तिकडे पॅड बिड आहे बुवा. तिकडे वाट लावली. इकडे आता पुढे. बघा. हे जल्ले यांचं मागे कसं आता मी. पुढे या. हा, हा. बघा. हा. बघा. 1 2 3. हा. लिमडा. काय बोलला? मी काय बोललो? हा, उलटं बोलायचं. मग तू इकडे आला. मी बरोबर बोलतो. तू इकडं जा. हा. बघा. मग आता मी करतो. काय? कुठं करशील? इकडं. मी इकडे बोला. बघ.
ऐकतो ना हा बघा बघ बघ थांब रे जरा 100 राहू दे मला 5 मारता तुला 1 मारता काय पैसे दिले त्याने तू काय बोललास काय तू इकडे ये, तू इकडे म्हणू काय आलं मला 5 मारतात मला सकाळी कामधंदे आहे राजसेवक मी कसा आज खूप आनंदी आहे होय काय बरं आनंदी आहे का बरं मी काय म्हणतोय तुमचा फुटबॉल पेरू खातो मग मी काय बोलतो माझ्या काय त्या बापरा लावतो काय हाय इकडे ये. इकडे थांबते काय म्हणालास काय ह्यांच्या पोटाला लालचोच आहे पोटाला लालचोच असते मग कधी सांगणार तुम्हाला राजसेवक हो महाराज काय टोपलीच काय मिरची मग काय मिरची मिरची मग हा रामपूर राजसेवक अरे मी काय सांगतोय हा तुम्ही काय बोलताय काय म्हणता बाई राजसेवक हा सुंदर अशी पार्टी झालीच पाहिजे पार्टी मग काय उचलून घेऊ आता हा रामपूर राजसेवक काय नाही तुम्ही बोला बोला सुंदर अशी पार्टी झालीच पाहिजे होणार मग काय बोलू राजसेवक यासोबत मदिरा मंदिरा मंदिरा मी जाऊ का मंदिरात ना राजसेवक मदिरा हे मागच्या इकडे गेलाय मी मग सांगतो हा रामपूर हे मदिरा मध्ये जाय अरे मंदिरा अरे तू हा आता मी राहतो. मंदिरा कुठली पाहिजे बोल तुबक पाहिजे आरसी पाहिजे अजून कुठली रे तुबक नको आम्ही घेत नाही ते हा आंबट आंबट याला मला आंबट सगळे आंबट होते आंबट नको घेऊ रॉयल स्टेक घेतो पाहिजे काय तुला तू मागायची पाहिजे का तुला हा बस झाला महाराज काय ठीक आहे पार्टी सुरुवात दे तुला पण जाणार जरा पार्टीला सुरुवात कर तुम्हाला पाहिजे काय हो महाराज मदिरा पुणे आणायला सांगितली मधीला पुण्याला लावायची ना द्या हिने सांगितलं नाही पण मी काय म्हणतो महाराज याच्यात काय व्हायचं नाही थोडं नक्की घालतो ठीक आहे राजसेवक आणि लवकर ठेवून या तिला येईल बघा जेवण. ऐकतोस? सुंदर असं गाणं झालं पाहिजे मला उठवत नाही त्याला कडक मागा दिलीस काय रे ही कुठली गाय आली काय आणा तू
दे तुझं काम आहे मग नाही रे, मान नाही समजत आता. एक काम कर हा. हा एक मारा तुला राजसेवक अरे काय सांगतोय तुला ओरडू नको जरा. नाही का तू मला उठवलं रे. हा तुला काय पण सांग ए मला उठवलं रे तू. हा उठवलं रे. काय सांगितलं माझ्यासमोर झोपडी वळू नको. तसं ऐकणार नाही तू जा, मारा रे देवा मा. नंतर बघतो. बाई बाई तयारात बाई तयारात. सुरुवात करा लवकर मला असू दे. सुरुवात करा लवकर सुरुवात कर म्हणून ना चालू कर रे. हा, चालू कर मला. बाई बाई थोडे मागे बस. एक काम करा माझ्यानं पहिला मुजरा घाला. मुजरा बाहेर आणली कुठं? असू दे बाई जरा ट्रेंडिंगला आले. हा हा बाई का हो पोरं का आहो असू दे. अरे तिकडे ते कुठं झालंय. सुरुवात करा लवकर करतो दादा तयार. हॅलो चेक हॅलो जमा बाई नाचली पाहिजे पहिलं काय चाललंय. मी बाईच नाचवतोय पण ह्यांचं काय चाललंय. सुरुवात करा लवकर ठीक आहे बाई तिथं कुठं बाहेर जाता पटिया. हा बस वा. अरे करू सुरुवात. बाई तयारात नसा. पिकलई डाळिंब माझ्या ओठाचा. पिकलई डाळिंब माझ्या ओठात. नका नका तुम्ही पाहू पाहू हात. नका नका तुम्ही पाहू पाहू हात.
तुम्ही नाचलात हो. राजसेवक आम्हाला बाईंचा चेहरा पाहायचा ए काय बाईंचा चेहरा पाहायचाय दाढी पहिली का पाहायचं म्हणून मी काढतो बाईंचा चेहरा बघू. तो काय म्हणतोय काय? चाकलं म्हणजे चाक लागलं. चाक लागलं बोलते तुला. हा काय म्हणतोय बघ वा राजसेवक दुसरी बाई जोडी एक नंबर आहे. हा टाकलोय. हा टाकलो. मी आवाज ऐकतो. तू टाक. तुमचं आहे बरोबर. राजसेवक तिला मागच्या दरबारात घेऊन जा नाही, मागच्या बरोबर तू नको. तू लगेच आहे. ठीक आहे. बाई, एका बोलले आमच्या दरबारात आपल्या दरबारात तुम्ही बघ येतो बरं. राजसेवक मागच्या दरबारात बोललो गप! मी बघतो काय करायचं होतं. ठीक आहे. मी जुना आहे. हा माहिती आहे काय करायचं. होय ना बाई चला. राजसेवक बोला आम्ही थोडा वेळ विश्रांतीसाठी चाललोय हा 12 दिवस ठेवा तशी आपल्या येतो आम्ही होय महाराज मी काय म्हणतोय काय म्हणतोस? हे म्हणून पार्टनर लगेच साथ देणार बघ हा म्हणून काय बघ तुझा बघ. म्हणती हो ना बघा काय ते बोला लवकर चांगलं बोलाय काय चाललंय? राजसेवक 12 व्यवस्थित ठेवा कशी आपल्या महाराज येतो आम्ही या पण हो 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 ठीक आहे. आता येणार नाही ते. त्याला माहिती आहे. चल मग मागची भेटू जाऊया. यांच्या जाऊया हा ह्यांच्यात जाऊया मागची भेटू. हॅलो कैलासवासी कृष्णा हरी जाधव कैलासवासी कृष्णा हरी जाधव यांच्या स्मरणार्थ वरदान ग्रुप माबले जाधववाडी वरदान ग्रुप माबले जाधववाडी यांकडून संपूर्ण कार्यक्रमासाठी 101 रुपयाचे बक्षीस झालेलं आहे. तसेच मुंबईमध्ये सध्या गाजत असलेली गाथा मार्लेश्वर नमन मंडळ मुंबई या कार्यक्रमात नाचणारी राधा ही राधेची भूमिका साकारणारे पात्र मनीष जाधव यांकडून संपूर्ण कार्यक्रमासाठी 101 रुपयाचं बक्षीस झालेलं आहे. या बक्षिसांचं किरदार नाट्य नमन मंडळ काटवली मनस्वी आभार आहे. धन्यवाद. सुमती अगं तू गेलीस प्रेमाचा टाहो फुटलास आणि परिचय न देता निघून गेलीस ग. कधी काळजी केलीस का या लेकरांची अगं कोण त्यांना आता आधार देणार. अरे या आजारातून मी तर मूर्तता बरा होऊ शकत नाहीच आहे. पण त्यांची आई म्हणून मी भरपूर प्रयत्न केला. मी रागवलं सुद्धा ओरडलं सुद्धा पण हा कोपऱ्यात जाऊन रडणारा हा बाप कोणा दिसलाच नाहीये. रसिक जनांना मी एकच विनंती आहे की बाप हा कोणाला ओळखताच आले नाही. पोरांनो अरे बाप तुम्हाला कॉलेजात जाण्यासाठी जीन्स पॅन्ट टी शर्ट बुटं देतो रे. पण आपण मात्र फाटकी बनियन फाटकी चप्पल घालून हिंडत असतो रे. अरे तुम्हाला मोठा आघात झाला तर बापरे हा शब्द नकळत निघून जातो बाहेर. पण बापाला कोणी ओळखत नाहीये. एकच सांगणार तुम्हाला सगळ्यांना की आई वडिलांची सेवा करा. आई वडिलांच्या डोळ्यात पाणी येईल असं वागू नका रे पोरांनो. आई वडिलांच्या डोळ्यात पाणी येईल असं वागूच नका. आई वडील हे आपल्यासाठी चांगलेच करतात. आणि कितीही वाईट पोरगा असला तरी आई वडिलांना तो हवासा वाटतो रे. हवासा वाटतो. पण पोरांनो एकच सांगणं आहे की आई वडिलांची सेवा करा.
आई हेच दैवत आहे, आई वडील हेच दैवत आहे. कुठे पंढरपूर, हरिद्वार, काशीद्वार जाऊ नका. आई वडील हे पंढरपूर, आई वडील हेच पंढरपूर. पोळी कले कले मग कशी होते का पोळी? तुम्ही अगं बाहेर पाहून त्याला काय झालं त्याला? बाबाही जग सोडून निघून गेले. सोडून गेले बाबा बाबा आम्हाले बाबा तुम्ही आमच्यासाठी कष्ट केले फार. बाबा तुम्ही आमच्यासाठी कष्ट केले फार. बाबा तुम्ही आमच्यासाठी कष्ट केले फार. सोडून गेले बाबा सारा परिवार. सोडून गेले बाबा सारा परिवार. सोडून गेले बाबा आम्हाले कराला. सोडून गेले बाबा आम्हाले कराला. बाबा 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 म्हणून कुणाला. बाबा 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 म्हणून कुणाला. हॅलो हॅलो हॅलो. सन्माननीय शिवणे गावचे प्रथम नागरिक, सन्माननीय शिवणे गावचे प्रथम नागरिक सरपंच राजू पवार, सरपंच राजू पवार यांकडून आमच्या या भ्रमणामध्ये शाहीर, संगीत व गीतकार यांसाठी 501 रुपयाचं बक्षीस झालेलं आहे. या बक्षिसासाठी केदारनी नाट्य नमन मंडळ पाठवली. मनस्वी आभार आहोत. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. राहतेवर रुजवा आजूबाजूला सीमा आहेत. राहतेवर काय संपूर्वी आमच्या कलाताईला एका चांडाळाने गपती पळून त्याचं जे जंगल खूप दूर जायला नाही ते सोडून आलोय. अरे जीवा सीमा, तुम्ही काय काळजी करू नका. काका आम्ही आम्ही ते खूप भेटले पण नाही मिळाली म्हणून ते आज आहे. हो असेल तर आम्ही तुमच्या पाया अरे महाराज काही रात्रीबाई सीमा आहे. महाराज काही दिवसांपूर्वी आमच्या कलाताईला एका चांडाळाने चौडी पळून त्याचं जे जंगल. महाराज तो चांडाळ विशालाच्या राज्याच्या सदांचा होता. महाराज आमची तेव्हा परत द्या. पैसे हे राज्यात सोडून जाऊ. अरे
खूप वाईट झाले असेल जा. आणि त्या प्रधानजीला राज दरबार ताबडतोब जा. आम्हाला वाटले नव्हते. अहो महाराज, मी असा विश्वासघात केला आणि यापुढे तुम्हाला संपून या राज्याचा राजा मी होणार. प्रधानजी दोन सांभाळ बोला. तुमच्या सर्वांचे सामर्थ्य तर वाईट दोष नाही आहे. ठीक आहे, उचलते शस्त्र. पाहिलाच का माझा पराक्रम. आता मुकाटे तू कडे राज्य माझ्या स्वाधीन कर. प्रधानजी हे राज्य काय या राज्यातील एक सरपंच जमीन नाराज नाही. पडला. मग ठीक आहे, व मृत्यू तयार. तो नीट माणसा ज्याच्या जगातला त्याच्या उलटा फिरला. आणि एक गोष्ट लक्षात ठेव, तो त्यात माझ्या मामासाठी गेला तोच त्यात आज महाराजांसाठी करून युद्ध रे असेल सामर्थ्य तो होईल यार. ठीक आहे, पाहूया. कोण्या कुत्र्याला खाऊ घाला. ओला कुत्र्याला खाऊ घाल. ए, चल लवकर. चल. बरंच कसं आहे सगळं काढून देऊ सोडून मी ना आम्हाला काय देतो का नाही. मला काय तुम्ही निघून येतो. हा? चांगला दिसतोय ना.
तुम्ही कोठे जाऊ नका. आजपासून या शिवाला या राजवाड्याचा वारस घोषित करतो. राज्यावर बोला महाराज. जोडतोड वाटा. या राज्यात अशी दवंडी मिटवा की या भीमसेन राजाला एक नाही, दोन नाही, तर 3 वाज लाभले. हॅलो, अशा तऱ्हेनं एक गरीब शेतकऱ्याची मुलं